नमस्कार. आज आपण खमंग आणि कुरकुरीत अळूवडी कशी बनवायची हे बघणार आहोत. तर इथे मी अळूची पानं घेतलेली आहेत, त्याला छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि अळूच्या पानामध्ये असे मधात जाडसर अशी शीर असतं, हे आपल्याला काढून घ्यायची आहे. मला मार्केटमध्ये छोटे छोटे पान मिळाले. जर तुम्हाला मोठे मोठे पान मिळत असेल तर तुम्ही मोठ्या मोठ्या पानांचाच वापर करा. अळूच्या पानांना काही भागांमध्ये धोप्याची पान असेही म्हणतात. तर इथे मी छान शिरा काढून घेतलेला आहे. आता आपण मसाला तयार करून घेणार आहोत. इथे मी 1 चमचा जिरं, 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा ओवा घेतलेला आहे. हा छान मिक्सरमधून आपण जाडसर असा ग्राइंड करून घेणार आहोत. आता आपण स्टफिंग तयार करून घेऊया. तर इथे मी 4 ते 5 चम्मच बेसन वापरलेलं आहे. तुम्हाला किती प्रमाणात अळूवडी करायची आहे त्या प्रमाणात तुम्ही बेसन वापरू शकता. आता यामध्ये आपण घरातले काही मसाले घालून घेणार आहोत. तर इथे मी अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनिया पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि आंबटपणासाठी मी यामध्ये थोडासा आमचूर पावडर घालून घेतलेला आहे आणि सोबतच तीळ घालून घ्यायचे आहे. आता आपण हा जो सोप आणि जिऱ्याचा मसाला तयार करून घेतला होता तो पण यामध्ये घालून घेऊया. एकीकडे मी 1 ते 2 तास चिंच आणि गूळ एकत्र 1 तास भिजवून घेतलेले आहे. त्याचं पाणी आपण यामध्ये घालून घेऊया. अळूवडी खाताना गळ्यामध्ये खवखवतं, त्याच्यासाठी कुठलीही खट्टाई इथे टाकणं खूप गरजेचं असतं. तर मी इथे चिंच वापरलेली आहे. तुम्ही चिंचेच्या ऐवजी लिंबाचा रसही यामध्ये घालू शकता आणि गूळ घालू शकता. तर थोडं थोडं करून आपल्याला इथे हे चिंच गुळाचं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान असं पातळ, अगदी पातळही नाही आणि अगदी जाडही नाही असं हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आता आपण एक एक पानाला हे बेसनाचं मिश्रण लावून घेऊया. जर हे पान मोठं असलं तर तुम्ही एकाच पानाचा रोल बनवून तयार करू शकता, पण मी इथे अगदी छोटे छोटे पान वापरलेली आहे म्हणून मी 2 ते 3 पानांच्या लेअरचा इथे रोल तयार करून घेणार आहे. तर हा 2-3 पानांचा रोल तयार करताना एकावर एक पानं जेव्हा आपण ठेवतो तेव्हा ही अशी उलटी ठेवायची. याने काय होतं ना, रोल अगदी युनिफॉर्म बनतो. तर मी ते हे सर्व बेसनाचं जे आपण स्टफिंग तयार करून घेतलेलं होतं ते मी तिथे लावून घेतलेलं आहे आणि हळूवारपणे आता याचा रोल तयार करून घेऊया. तर हे बघा, इथे छान असा रोल तयार झालेला आहे. आता आपण याला टूथपिकच्या मदतीने असा पॅक करून घ्यायचा. तुम्ही याला सुताचा पण वापर करू शकता, पण टूथपिक जरा इझी पडतं. तर इथे मी एक एक करून छान असे रोल तयार करून घेणार आहेत. आता हे छान असे रोल तयार झालेले आहेत. आता आपण हे रोल कमीत कमी 10 मिनिटासाठी स्टीम करून घेणार आहोत. चला तर मग आता इथे 10 मिनिट झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता रोल अगदी व्यवस्थित असे शिजलेले आहे. आता हे आपण काढून घेऊया आणि रोल व्यवस्थित असे छान थंड करून घेऊया. तर आता इथे रोल थंड झालेले आहे. आता या रोलचे आपण छोटे छोटे काप करून घेणार आहोत. रोल थंड झाले की अगदी झटपट असे हे काप बनून तयार होतात. हे बघा किती इझिली कट होत आहेत. या पद्धतीने केलेली अळूवडी खूप खमंग आणि चवीला आंबट, गोड, तिखट अशी खूप छान टेस्टी अशी ही वडी बनून तयार होते. तर इथे मी एक एक करून छान रोल कट करून घेणार आहे. तोपर्यंत तुम्ही तडका स्नेहाजी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसाल तर व्हिडिओच्या खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनला नक्की क्लिक करा. चला तर मग आता आपण
या वड्या छान फ्राय करून घेऊया। फ्राय करताना गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आहे आणि छान अशा खमंग या वड्या आपण फ्राय करून घेणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता वडी छान फ्राय झालेली आहे आणि रंगही खूप छान आलेला आहे। अशा पद्धतीने केलेल्या वड्या जास्त काळपर्यंत छान कुरकुरीत राहतात। चला तर मग आता आपण याला गरमागरम सर्व करूया। मी इथे या अळूवड्या इमली चटणीसोबत सर्व केलेल्या आहे। तुम्ही कुठल्याही चटणीसोबत या वड्या सर्व करू शकता। तर